मी प्रोफेसर डी जे सोमनाथ. तर डिप्लोमा फर्स्ट इयर कॅप राऊंड 2चं रिझल्ट आहे आज 21 तारखेला. तर कसं चेक करायचं बघा. पहिल्यांदा डी टी पॉलिटेक्निक, पहिल्यांदा बघा पहिलाच आहे डी टी पॉलिटेक्निक ॲडमिशन 2025 असं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ही साईट येईल. त्याच्यावरती फक्त एवढं चेक करायचं आहे की पॉली 25 आहे का. ओके, तर हे डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशनला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं दिसेल. तर हे थोडंसं लॅपटॉपमध्ये दिल्यानंतर जर बघत असेल तर पूर्ण दिसेल. जर मोबाईलवरती चेक करत असाल तर असं दिसेल. मग ह्याला तुम्हाला काय करावं लागेल, वरच्या साईडला वरती 3 डॉट्स आहेत. मी परत एकदा सांगतो, वरच्या साईडला राईट कॉर्नरला 3 डॉट्स आहेत, त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली बघा एकदम डेस्कटॉप साईट म्हणून येईल. ह्या बॉक्समध्ये क्लिक करा. मी परत एकदा सांगतो, जर समजा डेस्कटॉप साईट काढून टाकल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. या 3 डॉटला क्लिक करून तुम्ही डेस्कटॉप साईट म्हणून बॉक्सला क्लिक केलात तर तुम्हाला हे असं मोठं दिसेल. तर दिसल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला इथं तुम्हाला दिसेल. अजून ॲक्च्युली रिझल्ट लागलेला नाही, तर एक्झॅक्ट टायमिंग पण आपल्याला कन्फर्म सांगता येत नसतं आहे. कधी कधी संध्याकाळी लागू शकतं, उशिरा पण लागू शकेल. ठीक आहे. तर ह्या साईडला, ह्या लेफ्ट साईडला तुम्हाला रिझल्ट. कधी कधी अशी केस असते की संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी, म्हणजे 22 तारखेला सकाळी पण, म्हणजे ज्या दिवशी आहे त्या दिवशी न लागता दुसऱ्या दिवशी पण लागू शकेल. ठीक आहे. इथं तुम्हाला आता चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट फॉर कॅप 1 आहे. त्याच्या खाली किंवा वरती इथं कुठंतरी तुम्हाला चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप 2 म्हणून असं दिसेल. ओके, ते आल्यानंतर त्याला फक्त क्लिक करून तुम्हाला काय करायचं असतं, सेम प्रोसिजर जसं कॅप 1 चेक केलं सेम तुम्ही तसं कॅप 2ला चेक करायचं. हे कॅप 1चं आहे. ठीक आहे, राऊंड 1चं आहे, पण कॅप राऊंड 2चं अजून लागलेलं नाही. सेम प्रोसिजरनी फक्त ॲप्लिकेशन आय डी आणि तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं. व्ह्यू अलॉटमेंटला क्लिक केल्यानंतर तुमचं रिझल्ट दिसतं आहे. ओके, पण ज्यावेळेस आला असेल तर त्यावेळेस मी आपल्या चॅनल थ्रू सांगणार आहे. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.